चंद्रभागेचं पाणी आणलंय आणि ते हे केलंय आणि त्याच पाण्याने किती गोड वाटते ना. वाव. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा परळला आलेलो आहोत. तर आज आपण तेजुकाईचा राजा किंवा परळचा राजा यांचं पाद्यपूजन पाहणार आहोत. त्याच्यानंतर चिंतामणीचं पाठपूजन आहे. तर ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आपल्या या व्हिडिओमधून. आता मी एकटा नाही आहे, म्हणजे मागच्या वेळेस विवेक होता, आता ह्या वेळेस 2-3 जण वाढले. तुम्हाला सांगतो कोण कोण आहे. राहिल आहे, हा भाऊ आहे आपला, हा विवेक, त्याचा मित्र आणि माझा भाऊ सुयोग. जाऊया आपण. पहिला कुठं जायचंय विवेक? परेलचा राजा. ठीक आहे, परेलचा राजा पाहूया आपण. बघूया आज तुम्हाला काय काय दाखवता येतं, त्यामुळे पूर्णपणे व्लॉग बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, परळच्या राजाच्या इथे आलोय. देखावा काय असेल? गतवर्षी आपण परळ नगरी बघितली, अयोध्या नगरी. यावर्षी काय असेल? यावर्षी काय असेल? परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरे पार्क परळचा राजा. काय बघायला मिळतं का बघायचं. यावर्षी काय असेल असं बोलतात. जिथे श्रद्धा असते तिथे जर्सी घ्यायची. जिथे काय घ्यायचं तुला? तिथे विठ्ठल भेटतो. वारीची ओढ, विठुरायाची आस आणि भक्तीचा महासागर. एक नंबर. या सर्वांचा अनुभव यंदा प्रत्येक भक्ताला परळच्या राजाच्या दरबारात मिळणार आहे. आपले नामवंत असे कुशल कलाकार आपण विधाते असं काहीतरी साकारणार आहे की प्रत्येक भाविकाला अनुभवता येणार आहे. आपण सगळ्यांनी पावसामुळे खूप वाट लागलेली, पण काय हरकत नाही. आता तर फोक मराठीचा कार्यक्रम सुरू होत आहे, तर कार्यक्रम बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई जगदंबेच्या नावानं हे चंडमुंड महिषासुरमर्दिनी दुर्गे, हे उदंड दंड भंडासुरमर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके आई भवानी अगं आशीर्वाद आहे. आज प्रपंच वाढलाय तुझ्याकडे राहायचा, त्या परळच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याचा. आणि घाट घातला आम्ही कलावंतांनी.
आमचा फोक मराठीचा. आई भवानी आशीर्वाद आहे, ये तुझ्या लेकरांवर कृपा बरसाय आहे. आई जगदंबे पाळणा जायला ये, शिवाईची शिवनेरीची शिवाई आई नाव ठेवण्या ये. माहेरची रेणुका अगं माहेरच्या रेणुके दृष्ट काढण्या ये. आई सटवाई अशीच लिहिण्या ये. या सर्वांवर आशीर्वाद द्यायला ये, आई कृपा करायला ये. पंढरीच्या पांडुरंगा सारा पंढरीच्या पांडुरंगा मृदुंग गाजवीत ये. खंडराया आराध्यचा खंडराया दिवशी घेऊन ये. संघ पाळायला म्हाळसायला घेऊन ये. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ आमच्या पाठीशी ये. अरे शिर्डीच्या साईनाथा आम्हा आशीर्वाद आहे. अरे संतांनो या पंतांनो या, अरे संतांनो या पंतांनो या, महाराष्ट्राच्या गंगांनो या, सह्याद्रीच्या कडे कपारींनो या. रायगडाच्या माझ्या राजा, अरे रायगडच्या माझ्या राजा सैन्याचा ये, पावलांचा ये, माझ्या माया बहिणींच्या धर्मरक्षणार्थ ये. अरे कुलवंतांनो या, अरे कुलवंतांनो या, धर्मवंतांनो या, माझ्या शेतकऱ्यांनो या, माझ्या वारकऱ्यांनो या. अरे अवघे अवघे या, सारे सारे या. अंबाबाईच्या नावानं पत्राचा मजकूर वाचून पाहिला, भक्त संकटी धावणे आला. ही वेडी वाकुडी सेवा माझी मान्य प्रभू करून घेशील का? अनाज्ञान मोढा बालक म्हणून हात मस्तकी धरशील का? हे तुझे भजन कसे करावे ठाऊक मजला नाही, अन तुझे भजन तूच करून घे कलावान मी नाही. कोणी कोणी मानू नका यात आमचे काय, आम्ही भगवंताची सर्व लेकुरे, एक पिता एक माय. दत्त दर्शनला जायचं जायचं न जायचं, होय दत्त दर्शनला जायचं जायचं न जायचं. परानंद पोटात माझ्या कुठं वारीला, परानंद पोटात माझ्या अर्धा दन नरसोबाची वाडी राहिली ना. होय होय होय, तिथे जाऊया का? होय. हा परानंद पोटात माझ्या मायला मायला, आनंद पोटात माझ्या मायला मायला, आनंद पोटात माझ्या मायला मायला, आनंद पोटात माझ्या मायला. दर्शनला जायचं जायचं
मित्रांनो, आता परळच्या राजाच्या इथून निघालो. आता आम्ही तेजूकायाच्या इथे चाललोय. बघूया काय आहे नक्की तिकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नमनच फिलिंग येते एकदम पूर्ण, पण नमन नाहीये. फिलिंग तसंच आहे पण नमन नाहीये. बघूया तेजूकायाच्या इथं काय आपल्याला पाहायला मिळणार आहे, काय ऐकायला मिळणार आहे, बघूयात. तुझ्या दाराशी उभा मी माय, किती जन्माचा भुकेला मी माय, तुझ्या उष्ट्यासाठी आलो मी माय, गई माय, तुझ्या उष्ट्यासाठी आलो मी माय, तुझ्या उष्ट्यासाठी आलो मी माय. महाराजा मी महाराजा मी महाराजा मी महाराजा मी जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार महाराजा मी महाराजा मी महाराजा मी महाराजा मी. तुमच्या उष्टासाठी आलो, बाबू केला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, बाबू केला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, बाबू केला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, केला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. भरपूर जण लालबागला येतात, खरेदी करतात. तुम्ही सुद्धा या इथे खरेदी करा गणपतीसाठी. आम्ही तेजूकायाच्या इथे होतो
आणि जबरदस्त बीट, भारी वाटलं ऐकून, पण शूट करता नाही आलं जास्त. आता बघूया कुठं चाललेत. विवेक नेईल तिथं, चिंतामणीला जायचा विचार आहे, बघूया. तर बघा विवेक पुढे आहे. शर्ट पॅन्ट पाहिजे असेल तर घ्या मस्तपैकी. गणपतीसाठी डेकोरेशन वगैरे काय रे, सोयी घेशील ना परत? परत येणार आहे तो, कारण त्याला आवडलं इकडचं मार्केट वगैरे. हे बघ किती काय काय आहे रे, खतरनाक एकदम. चला, भारी. रात्रीचं जरा गजबजलेलं वाटतं एकदम, लाईट्स वगैरे एकदम बघायला पण भारी वाटतं. मस्त. परळच्या राजाच्या इथे पण खूप छान होतं, आणि इथे तेजूकाळेच्या इथं पण छान आहे, भारी वाटलं. मार्केट, लालबाग मार्केट. मित्रांनो, आपण आलो होतो मागच्या रविवारी, आणि इकडे बघा आता बऱ्यापैकी काम होत आलेलं आहे. लालबागच्या राजाचं मागच्या वेळेस दर्शन झालं नव्हतं, पण आता दर्शन झालं. आता आम्ही चाललोय, म्हणजे आलोय चिंतामणीच्या इथे. बघूया इथे नक्की काय आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा चिंतामणी, चिंचपोकळीच्या चिंतामणी पाठपूजन सोहळा आहे.
पंढरपूर अवघे करते पंढरपूर अवघे करते पंढरपूर अवघे करते पंढरपूर अवघे करते पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर देवा टाळ घोष कानी येते टाळ घोष कानी येते ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो नामरंगी रंगले हो चंद्रभागा तीर चंद्रभागा तीर अवघे करते पंढरपूर अवघे करते पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथून आम्ही थोडं पुढे आलो आहोत आणि छान छान इथे आम्हाला गणपती पाहायला मिळतात. हे बघ किती गोड गणपती आहेत यार, बघत राहावं असं वाटतं. ही मूर्ती किती छान वाटते ना, वाव. फक्त गणपती बस, बाकी काय नाही. हे मला छोट्या छोट्या मूर्त्या खूप आवडतात. ही एक मूर्ती एक छान वाटते. तशा गणपतीच्या सगळ्याच मूर्त्या छान आहेत, पण एक प्रत्येकाला एक मूर्ती आवडतेच. गणपती गणपती आहे रे, बाप्पा बाप्पा आहे. ते छान मूर्त्या आहेत यार. खरंच चिंचपोकळीच्याकडे आलात ना तर या कारखान्याला ह्याला भेट द्या नक्कीच. वाव, किती रूप भारी आहेत. आणि एक विठ्ठलाची आहे मूर्ती, हे बघा किती गोड वाटते ना. वाव, मस्तच. गणपतीच गणपती, तो बघत राहावं असं वाटतंय. खरंच छान आहे. चला आता जाऊया घरी, खूप दमलोय. मित्रांनो, आता आम्ही घरी आलो आहोत, म्हणजे पोचतोय. पहिली सुरुवात केली ती परळच्या राजाच्या इथे, म्हणजे द फोक मराठी. त्याच्यानंतर मग आम्ही कुठं गेलो, तेजूकायाच्या इथे. ते अभंग रिपोस्ट यांनी मंत्रमुग्ध केलं. आणि शेवटी चिंतामणीचं म्हणजे चिंचपोकळीचं चिंतामणी इथे मंगेश दादाच्या आवाजाने शेवट झाला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका व्लॉगसह, व्हिडिओसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय.